बच्चों के निवाले से खिलवाड़, गोंदिया में पोषण आहार की गुणवत्ता पर गंभीर सवाल, जांच और एफआईआर की मांग। तिरौड़ा प्रतिनिधि। गोंदिया जिले की जिला परिषद एवं अनुदानित प्राथमिक शालाओं में संचालित पीएम पोषण योजना के अंतर्गत विद्यार्थियों को वितरित किए जा रहे पोषण आहार की गुणवत्ता पर गंभीर सवाल खड़े किए गए हैं। पूर्व विधायक दिलीप बंसोड़ ने शुक्रवार को गोंदिया के शासकीय विश्राम गृह में आयोजित पत्रकार परिषद में आरोप लगाया है कि जुलाई एवं अगस्त माह में स्कूलों को आपूर्ति किए गए चावल, चना, तुअर दाल, मटकी, मूंग, बाटाड़ा तथा चवली जैसे खाद्यान्न निष्कृत गुणवत्ता के हैं और बच्चों के सेवन के योग्य नहीं है। पत्रकार परिषद के दौरान विभिन्न शालाओं से एकत्रित किए गए खाद्यान्नों के नमूने भी मीडिया के समक्ष प्रस्तुत किए गए। नमूनों के माध्यम से खाद्य सामग्री की गुणवत्ता पर सवाल उठाते हुए इन्हें जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अन्न एवं औषध प्रशासन के लिए जांच के लिए सौंपने की जानकारी दी गई। दिलीप बांसोड़ ने कहा कि यदि समय रहते मामले की निष्पक्ष जांच कर दोषियों पर कार्रवाई नहीं की गई तो जिला कांग्रेस कमेटी इस मुद्दे को लेकर आंदोलन करेगी। बंसोड़ के अनुसार निष्कृष्ट गुणवत्ता का पोषण आहार हजारों विद्यार्थियों के स्वास्थ्य के साथ गंभीर खिलवाड़ है। पत्र परिषद में जारी प्रेस नोट के माध्यम से मांग की गई कि पूरे प्रकरण की उच्च स्तरीय जांच कर संबंधित अधिकारियों एवं ठेकेदार के विरुद्ध कठोर कार्रवाई की जाए, आपूर्ति का ठेका तत्काल निरस्त किया जाए तथा निकृष्ट गुणवत्ता का खाद्यान्न उपलब्ध कराने के मामले में एफआईआर दर्ज की जाए। इस अवसर पर वंदना कार्डे, अध्यक्ष महिला कांग्रेस, एड योगेश अग्रवाल बापू, केंद्रीय अध्यक्ष अखिल भारतीय बापू युवा संगठन, शिव नागपुरे लोधी समाज तथा राजकुमार पप्पू पटले, अध्यक्ष ओबीसी महासंघ गोंदिया सहित अन्य पदाधिकारी उपस्थित रहे। बच्चों के स्वास्थ्य से जुड़े इस गंभीर मामले ने जिले भर में चर्चा का विषय बना दिया है। अब सभी की निगाहें जिला प्रशासन की जांच और आगे होने वाली कार्यवाही पर टिकी हुई। आज आपण पत्रकार परिषद आयोजित केली आहे त्याच्यात आज आपण पत्रकार परिषद आयोजित केली आहे त्याच्यात सांगितलं की जिल्हा परिषद शाळेमध्ये निकृष्ट दर्जाचं भोजन मुलांना मिळत आहे, त्याची काही सॅम्पलही आपण आणले आहेत. काय प्रकरण आहे? बघा, जो कोणी पुरवठादार आहे ते श्रीहरी राईस मिल कॉन्ट्रॅक्टर आहे असं आम्हाला जिल्हा परिषदकडून कळलेलं आहे. परंतु सगळ्या शाळांमध्ये आम्ही जवळपास फिरण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा अशा अतिशय निकृष्ट दर्जाचा माल हा मुलांना दुपारचं भोजन म्हणून या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की जर हाच माल हेच साहित्य जे पुरवठादार असतील ते किंवा याच्यावर नियंत्रण करणारा जो कोणी अधिकारी वर्ग असेल त्याने आपल्या मुलाला चालून बघावं. त्याने जर वाटलं की नाही हा योग्य आहे मग आम्ही आमच्या मुलांना चालायला तयार. आणि म्हणून अशा पद्धतीचं अतिशय घृणास्पद साहित्य हा मुलांना देऊन जर या ठिकाणी पोरांच्या आरोग्यासाठी मुलांना मारण्याचा प्रयत्न केला जातो का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून हे सगळे सॅम्पल घेऊन आम्ही आपल्या समोर आले. आपण सॅम्पल घेतले आणि कुठे कुठे याची तक्रार केली? बघा, काल शिवरनं आम्ही स्वतः हे सॅम्पल घेऊन त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे, त्यांना सॅम्पल दिलेले आहे. त्यांनी शिवने सुद्धा कबूल केलेलं आहे की हा माल निकृष्ट दर्जाचा आहे, मी याच्यावर कारवाई करतो. मुलं खातात म्हणजे हा मुद्दा नक्कीच खूप मोठा आहे. जर तुमच्या सगळ्या तक्रारी दिल्यावरही काही कारवाई नाही झाली तर पुढची भूमिका काय राहील? बघा, आम्ही आता उद्यापासून सगळ्या अधिकारी वर्गांना मग कलेक्टर असो, शिवरला तर दिवस झाला, याच्यानंतरही जर त्यांनी केलं नाही तर आम्ही 8-10 दिवसाचे त्यांना अल्टिमेटम देऊन आम्ही रोडवर येऊन या सगळ्या ठिकाणचं हा आंदोलन करू आणि जो कोणी पुरवठादार असेल त्याच्यावर एफआयआर करा अशी मागणी सातत्यानं करू आणि प्रत्येक शाळेमध्ये जाऊन हा विद्यार्थ्यांना खाऊ देऊ नका अशा पद्धतीची आम्ही मागणी करू. सध्या जी कंपनी हे सामान पुरवते त्या कंपनीतही टेंडर रद्द व्हायला पाहिजे का? आमचं असं म्हणणं आहे की जो पुरवठादार आहे त्यांनी अशा पद्धतीचा निकृष्ट माल का दिला, कारण तो सरकारकडून पैसे घेतो आहे आणि पैसे घेत असताना माल त्यांनी चांगला द्यावा ही त्याची नैतिक जबाबदारी आहे. त्यांनी हा चुकीच्या पद्धतीचा बाहेरून घेतलेला माल दिलेला आहे आणि म्हणून त्याच्यावर पहिल्यांदा पोलीस कारवाई करून एफआयआर दाखल करण्यात यावा आणि त्याचा जो पुरवठ्याचा या निविदा वगैरे जे काही टेंडर घेतलं असेल त्याचा तो रद्द करण्यात यावा ही मागणी आहे. नहीं, हम तो आंदोलन के मूड में पूरे है तैयारी में, मगर हम पहले कैसा कार्रवाई कागज की होना चाहिए. कल ही हमने शुरुआत की और आज आप लोगों के सामने इस बात को रखे ताकि वर्तमान पत्र भी ये बातें अगर आ गई तो और भी अन्य लोग इसमें आए, क्योंकि ये विषय अकेले कोई कांग्रेस का ऐसा नहीं, ये विषय सबके लिए लागू और बाकी के लोग इसमें आए या मत आए
मगर हम कांग्रेस के लोग हम इसमें निश्चित तौर पर आंदोलन करेंगे, इसमें पीछे नहीं देंगे। लोधी समाज के राष्ट्रीय अध्यक्ष के नाते एक छोटी सी बात है कि साहब ने बोले कि सही में पक्ष और इसकी बात न लेते हुए इसको एक सामाजिक जनहित का मसला लगाए। और अभी सबके जब सब बोलते कि इंजीनियर निकलना चाहिए, डॉक्टर निकलना चाहिए, वैज्ञानिक बनना चाहिए, अगर ऐसा पोषण आहार, ऐसा कुपोषण आहार अगर अपने बच्चों को देते हैं तो कहाँ से इंजीनियर, डॉक्टर, और किस तरह से चाहोगे कि कोई ग्रामीण क्षेत्र की प्रतिभाएं जो बड़े बड़े क्षेत्र में आगे बढ़ती है और मेडल्स वगैरह लाती है, तो कैसे ये खाकर के वो आगे बढ़ेंगे और देश का कितना नुकसान होगा, ये आप ही अच्छे से सोच सकते हैं। क्या ये अधिकारी वर्ग के लोगों को अगर ये दिया जाए जिन्होंने टेंडर पास किया है नेताओं के, क्या उनके बच्चे खाएंगे, ये प्रश्न निर्माण करता है। इसलिए कुपोषण से बचने के लिए पोषण आहार की जरूरत है। ऐसा कुपोषित आहार उनको और कुपोषित बनाएगा और ये राज्य की जनता और नीचे जाएगी और हर क्षेत्र में पिछड़े होगी, ये बताना चाहूँगा। उद्या आता आम्ही काही ज्या काही कागदी कारवाया ते करून त्यांना आम्ही 8 दिवसाचा अल्टिमेटम देणार की 8 दिवसामध्ये हा जिल्ह्यातला सगळ्या ठिकाणचा निकृष्ट माल तुम्ही उचला, तो रद्द करा आणि ज्यांना हा निकृष्ट माल दिलेला आहे त्या माणसावर FIR दाखल करा आणि त्याचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो रद्द करा. हा आमची पहिली मागणी आहे. आणि त्याच्यानंतर जोपर्यंत चांगल्या प्रतीचा माल येणार नाही तोपर्यंत शाळांमध्ये हा पुरवठा करू नका. त्याचं काय होऊन जाईल, चांगला देतील, थोडाफार बदल करतील, आणखी तीच घटना होईल म्हणून आम्ही त्याच्यावर हे करणार आहोत. आणि माल पूर्ण बंद. आम्ही आता शाळांमध्ये पत्र देणार आहोत सगळ्या ठिकाणी की बाबा तुमच्याकडे आलेला जो काही अन्न साठा आहे तो वापर करू नका, तो बंद करा, तो त्याच्या खाण्यासाठी कोणाला देऊ नका. हे सुद्धा आता आम्ही आमच्या पत्राद्वारे सगळ्या शाळांना पाठवणार. हे जे आहे ते काँग्रेसच्या वतीने की काही एक नाही हा कसा झाला, काल झालेला विषय आहे. काँग्रेस म्हणूनच आम्ही आहोत, काँग्रेसच्या बाहेरचे नाही आहोत. फक्त आम्ही काय झाला, पार्टीचे लोक आहेत त्या ओबीसीच्या आंदोलनात इकडे तिकडे असल्यामुळे सगळ्यांना इन्व्हॉल्व केलं नाही. पण पहिल्यांदा आपल्याला लक्षात आणू दिलं पाहिजे, यांना वाचा फुटली पाहिजे, बाकीच्याही लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. हा एका विशिष्ट पक्षाचाच प्रश्न राहिलेला नाही, हा सगळ्या जनतेचे, पोरं सगळ्यांचेच आहे. आणि मग सगळ्यांनी याच्यावर लक्ष घातलं पाहिजे असा आमच्या याच्यातला मागच्या भूमिका आहे. ठेक्याचं तेवढं मला काही सांगता येणार नहीं, पर अब उसका मालूम अभी कब कब टेंडर हुए ये मुझे पता नहीं, मैं निकाल के बता सकता हूँ। आंगनवाड़ी में भी दिया जाने वाला प्रीमिक्स बंद होना चाहिए। काका नाश्ता क्या अलग अलग देना चाहिए दाल चावल, ताकि उसको तुरंत भोजन बनाया जा सके। आणखी एक सांगा कोणाला